हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण बनवूया नागपंचमी स्पेशल ब्लॉग. तर नागपंचमीसाठी काय काय केलं जातं. नागपंचमी हा स्पेशल 3 दिवसाचा सण आहे. तर खूप ठिकाणी असते, पण महाराष्ट्रात आणि मेन म्हणजे लातूर जिल्ह्यात कशी असते मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हे आहे एकवतीचा. तर बघा त्या दिवशी काय काय पूजेला घेऊन जायचं असतं आणि वारुळाला जाऊन वारुळाची पूजा करायची असते. तर वारुळाची पूजा कशी करायची बघा. वारुळाला जाऊन तिथं 5 खडे घेऊन त्यांची पूजा करायची असते नागोबाच्या नावानं. आणि त्याला हळद, कुंकू, दूध, पुन्हा ते ज्वारीच्या आपल्याकडं ते लाह्या बनवल्या जातात ट्रेडिशनल पद्धतीनं. त्या लाह्या घेऊन त्यांची व्यवस्थित अशी हे बघा कशा प्रकारे काटक्या राहून काय असतं मला पण माहिती नाही, मी खूप वर्षात गेलेच नाही, मला चला येणार म्हणून. लहानपणी चालत होते तेव्हाच गेलेले. तर बघा तुम्ही बघा आणि एन्जॉय करा, माझा ब्लॉग पूर्ण बघा. आणि प्लीज 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 माझ्यावर दया करा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा प्लीज. हे बघा कशा प्रकारे असते, मी पण बघते, तुम्ही पण बघा, मला पण माहीत नाही हां. ओके. हे बघा असे काटक्या रवल्या, त्याच्यामध्ये असे खडे ठेवले. ओ, आणि मग त्याला व्हायचं पाणी, हळद, कुंकू, दूध. ओके, चलो देखते क्या मैं सच बोल रही थी. हे बघा पाणी, हळद, कुंकू, हे बघा पाणी. नागोबाच्या नावाने पूजा केली जाते. आणि त्या दिवशी बहिणीनं उपवास धरायचा असतो भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी. तर हे बघा त्याला कशा प्रकारे ज्वारीचे लाह्या, फूल, दूध असं सर्व अर्पण केलेलं आहे नागोबाच्या नावाने. आणि त्याची व्यवस्थित अशी पूजा केलेली आहे एकवतीचा दिवस. ओके. तर तुमच्याकडे कशा प्रकारे नागपंचमी सेलिब्रेट केली जाते मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही आहे आमची मॉडल आमच्या घरची मॉडल सिया. हे बघा कशा प्रकारे आम्ही तिथं शूट बनवून घेतला होता व्हिडिओ आणि व्यवस्थित असं करून घेतलं. हे बघा कशा आकाबाई आमची पूजा करत आहे. हे बघा तिथे दिवा पण लावलेला होता नागोबाच्या नावानं. आणि गावातल्या पूर्ण महिला तिथे जाऊन अशा प्रकारे करतात. ओके. हे बघा, आणि आता बघा कशी पूजा करत आहे आमची. ही आहे सिया श्रीकृष्ण गुरमे, आमच्या घरची यूट्यूब स्टार, इंस्टा स्टार आहे ही. हे बघा कशा प्रकारे पाणी टाकाले. हे बघा दर्शन घेतलेलं आहे सियाने. आता मारेल प्रदक्षिणा. ओके, देखते चलो. हा मंदिराचं हे जो टेक आहे आमच्या घरापासून थोडंच दूर आहे, घराजवळचा परिसर आहे हा. म्हणजे गल्लीतलाच आहे पण थोडंसं दूर आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सियानं मारलेली आहे प्रदक्षिणा म्हणजे वारुळाला. आणि त्या दिवशी देवांना दूध वगैरे दिले जाते. आणि दुसऱ्या दिवशी काय केलं जातं हे सांगते. हे बघा उचलल्या आकाबाईने पाणी वाहून ताट आणि निघाल्या घराकडे. ओके, हे बघू शकता. आणि त्या दिवशी बहिणीनं उपवास केलेला असतो, तर हा होता माझा उपवास. तर भगरीची भाकरी, शेंगदाण्याची आमटी, हिरवी चटणी आणि चिप्स पापड. ओके, हे आज खायचं असतं. सात्विक आहार करायचा असतं आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी. हे आहे पंचमीचा दिवस म्हणजे आजचा दिवस. तर या दिवशी बघा देवाला उकडीचे कानवले, शेवया, ज्वारीच्या लाह्या, दूध, फुले आणि दीपत अशा प्रकारे घेऊन जाऊन त्यांची पूजा करायची असते. आणि त्यानंतर पुरणपोळीचं जेवण करायचं असतं. हे बघा दूध, आमटी, तूप, पोळी आणि भजी.
पापड आणि भात मी नंतर घेतला होता. आणि ह्या आनंद दिवशी खास प्रथा असते आमच्याकडे की झोके बांधले जातात आणि अशा प्रकारे बाया, छोट्या मुली, अनमॅरिड पोरी साड्या घालून खूप नटून थटून फिरतात. मोठ्या मुलींचे व्हिडिओ मला घेऊ दिले नाहीत म्हणून ही आमच्याच घरच्या स्टार यूट्यूब स्टारचा व्हिडिओ घेतला. आणि अशा प्रकारे बाया भलई खेळत असतात, हे तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशीचं सांगू, उद्याचं असं असतं की उद्या दही धपाटे बनवले जातात आणि 3 दिवसांची अशा प्रकारे खरं तर गावोगावी गौराई बसवलेली जाते, पण आमच्या गावात गौराई बसवली जात नाही. आमचं गाव खूप मॉडर्न जमान्यातलं, इथं काहीच तेवढं पारंपरिक होत नाही, हेच थोडंफार केलं जातं. तर तुमच्या गावात पंचमी कशी असते काय नाही कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला खूप सारा सपोर्ट्स करा. हे बघा आला झोका, एक झोका तुटे काळजाचा ठोका. ओके, बाय बाय फ्रेंड्स, आपका दिन मंगलमय जाओ. बाय, हॅव अ ग्रेट